आकडा भाजपचा इतक्या वर्षांमध्ये बघायला मिळतो स्क्रीनवर। नक्कीच 27 वर्षांनी भारतीय जनता पक्ष हा दिल्लीमध्ये कमबॅक करतोय। आता हा आकडा कायम राहिला तर भाजप नक्कीच सत्ता स्थापन करेल। जरी हा आकडा बदलला तरी सुद्धा भाजप साइजेबल वोट्स घेईल आणि पुन्हा एकदा आपली स्पेस दिल्लीमधली मिळवेल असं नक्की आहे। परंतु अजूनही आपण भाजपच्या कार्यालयामध्ये आहोत। अजूनपर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सावध पवित्रा दिसतोय, भाजप पक्षाकडून सावध पवित्रा दिसतोय। कारण अजूनही इथे माध्यमकर्मींची संख्या जास्त आहे, परंतु भाजपचे कार्यकर्ते किंवा नेते हे या संपूर्ण या सगळ्या कार्यालयांमध्ये सेलिब्रेशनसाठी किंवा कुठल्याही प्रकारचा उत्साह किंवा निकाल साजरा करण्यासाठी आलेले नाहीयेत। त्याचं कारण असं आहे की अजूनही अर्ध्या पाऊण तासामध्ये जेव्हा चित्र स्पष्ट होईल त्यावेळी भाजप नक्कीच सेलिब्रेशन सुरू करेल। परंतु प्रामुख्याने आपल्याला या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा एक गोष्ट दिसली आहे, ती म्हणजे यापूर्वी अनेकदा जी अँटी इन्कम्बन्सी आणि प्रो इन्कम्बन्सीचा फॉर्म्युला मांडला जायचा की मतदानाची टक्केवारी वाढली म्हणजे अँटी इन्कम्बन्सी आहे आणि मतदानाची टक्केवारी कमी असेल तर प्रो इन्कम्बन्सी आहे। तर हा जो मुद्दा आहे हा 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये खोडून निघाला, कारण त्यावेळी मतदानाचा टक्का कमी झाला आणि त्याचं नुकसान भाजपला झालं होतं। आणि आता दिल्लीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा 2020च्या तुलनेमध्ये मतदानाचा टक्का कमी झालाय, परंतु त्याचं नुकसान हे भारतीय जनता पक्षाला झालेलं नाहीये तर सत्ताधारी पक्ष आम आदमी पक्षाला झालेलं आहे। त्यामुळे आतापर्यंतच्या जो सर्वेचा किंवा एक्झिट पोलचा आणि अंदाजांचा एस्टिमेटचे जे वेगवेगळे फॉर्म्युला होते ते फॉर्म्युला नक्कीच आता बदलावे लागतील। पूर्वी दोराब सोपारीवाला प्रणव राय यांनी जो फॉर्म्युला मांडला अँटी इन्कम्बन्सी प्रो इन्कम्बन्सीचा, तो आता बदलून मतदानाच्या टक्केवारीवरून आपल्याला दिसतंय की गेल्या वेळी जिथे 60% आसपास मतदान झालं होतं त्या दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी यंदाच्या वेळी 58% मतदान झालंय आणि याचा फायदा भाजपला होताना दिसतोय जे प्राथमिक कल आहेत त्यावरून। त्यामुळे मतदान वाढलं म्हणजे ते सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असतं आणि मतदान कमी झालं की मग ते सत्ताधारी पक्षाच्या बाजूने असतं। हा जो एक ढोबळमानाने ठरवलेला एक ठोकताळा होता तो आता बदलावा लागेल आणि पुन्हा एकदा दिल्लीच्या निवडणुकांमध्ये हे सिद्ध होतंय। निश्चितपणे सोमेश, ढोबळमानाने ठरवलेले अनेक ठोकताळे सध्याच्या राजकारणामध्ये मोडले गेल्याचं आपण पाहतो आहोतच आणि त्यानुसार सध्याचे ट्रेंड आपण दिसत आहेत। पुन्हा एकदा आपण अपडेट देऊया। 70 पैकी 70 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि यामध्ये भाजप 47 ठिकाणी आघाडीवर आहे, आम आदमी पक्षाने 22 ठिकाणी आघाडी घेतलेली आहे तर काँग्रेसनी एका जागेवरची आघाडी कायम ठेवण्यात यश मिळवलेलं आहे। सध्याचे चित्र दिसतंय यामध्ये भाजपनी आता 50 म्हणजे अर्धशतक गाठल्याचं चित्र आहे आणि भाजपसाठी ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाचा आकडा निश्चितपणे मानला जाईल। गेल्या अनेक वर्षांपासून 27 वर्षांपासून सत्तेपासून लांब असणाऱ्या भाजपनी कमबॅक करताना जोरदार कमबॅक केल्याचं सध्या तरी चित्र दिसतं आहे। भाजप 50 जागांवर सध्या आघाडीवर आहे, आम आदमी पक्ष 19 जागांवर आणि काँग्रेस एका जागावर सध्या एक जागेवर आघाडी घेताना दिसतो आहे। गणेश ठाकूर आपल्याबरोबर आहेत। गणेश, ज्या प्रकारे आपण बोलत होतो की आतापर्यंत